बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। या लोकांचं तुम्हाला मतदान चालते, या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी चालत नाही का? आज 26 जानेवारी म्हणून आज बाबासाहेबांना संविधानच यांच्या ताब्यात नसतं दिलं, तर आज 26 जानेवारी म्हणून याने तिरंगाच नसता फडकवला ना हो की बा शिक्षणाची अडचण काय आहे? या तालदर्जा नाही आहे त्या भागातून येऊन इथं शिक्षणासाठी ते लहान लहान मुलं येतात, सायकल त्याची बरोबर चालू शकत नाही, गाडी बरोबर चालू शकत नाही, त्या रोडनं अपघात होऊ शकते, कोणती डिलिव्हरी जाग्यावरच होऊ शकते। मग हे गोरगरिबाचे प्रश्न कोण सोडणारा? सरकार म्हणते की आम्ही माय बाबाच्या मुळे, आमदार कोणाच्या मुळे? बाबासाहेबाच्या मुळे। आपण पाहत आहात बहुजन इंडिया टुडे। अशोक भाऊ मोरे, नमस्कार भाऊ। नमस्कार। आपण उपोषणा मंडपाला भेटलेली आणि वडाळी धाडी मुलगाचा रस्ता आहे, हा अत्यंत खराब झाला, याबद्दल आपण काय आपली भूमिका आणि काय स्पष्ट करणार आहात? हा एक 26 जानेवारी हा एक प्रजासत्ताक दिन, हा लोकांना न्याय देण्यासाठी ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा देशाले संविधान 26 जानेवारी म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना संविधान बाबासाहेबांनी यांना सोपवलं की आता हे देश चालवण्यासाठी आजचा दिवस हा 26 जानेवारी हा लोकशाहीचा दिवस आहे, लोकांना न्याय मागण्याचा। आणि हा एक खंताची बाबत आहे की आज लोक बुंदी लाडू गुलाबजामुन खाऊन राहिले घरी, ये मंत्री संतरी लोक, आणि आज आपल्याला आपल्या गावचा रोड मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आज आपल्याला रस्त्यावर यावं लागते। हा एक दुर्गम भाग आहे की या भागामध्ये शेलगाव, वडाळी, धाडी, जनुना हा एक अत्यंत गरीब वर्ग आहे, या पूर्ण आदिवासी भाग आहे। या आदिवासी भागामध्ये असे आवाज उचलणारे म्हणजे शांत लोक आहे, गरीब मोलमजुरी करणारे आहेत, यांच्याकडे आतापर्यंत या लोकांनी दुर्लक्ष केलं। नुसता हा रोडचेच प्रश्न नाही, अनेक मूलभूत गरजापासून या भागातले लोक वंचित आहे। हा एक अमरावती जिल्हा एक मानलेला जिल्हा आहे राष्ट्रपतीचा, हा तर जिल्ह्याचा प्रत्येक गावांनी चावणी वाचन म्हणून प्रत्येक गावाच्या समस्या काय आहे हे त्यांच्या घरी जाऊन सोडायला पाहिजे। तुमच्या गावात रोड रस्ता आहे काय? अरे रोड रस्ता नाही तर मग मतदान घ्यायला येता कशासाठी? या लोकांचं तुम्हाला मतदान चालते, या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी चालत नाही का? आज 26 जानेवारी म्हणून आज बाबासाहेबांना संविधानच यांच्या ताब्यात नसतं दिलं, तर आज 26 जानेवारी म्हणून याने तिरंगाच नसता फडकवला ना हो। हे बाबासाहेबाची देण आहे या देशाला की आज हे 26 जानेवारी करत आहे। यांच्या बापाचा देश नाही आहे, यांच्या बापाचा मुलूक नाही आहे, हा लोकशाहीवर चालते, हा देश कायद्यावर चालते, हा लोकांचा हिस्सा आणि लोकांचा वाटा लोकांच्या घरापर्यंत या देशाच्या सरकारला पोहोचावंच लागेल। हे मनवादी सरकार आहे, हे सरकार तुमचं वळण कुठं जातीचं विष तयार करणं आणि 5 किलो 2 किलो तांदूळ देऊन तुम्ही काही मागितलं नाही पाहिजे म्हणून तुमचं पहिलेच हिसकून घेतलं नाही आहे ना, आता तुमच्याजवळ काही नाही म्हणून तुम्हाला मग तांदूळ द्या, मग 1500 रुपये द्या। भाई याच्यावरच अरे नोकऱ्या नाही आहे, शिक्षण नाही आहे, 1500 रुपये हे 15,000 रुपये दूध पेत्या लेकराचे मागतात पाहिजे येईना। शोभते काय मोदी साहेबाले की बा शिक्षणाची अडचण काय आहे? या तालुक्याला सोडून दुसऱ्या तालुक्यांनी जाऊन लोकांच्या शिक्षण संस्थेला भेटा देऊन राहिले, इथं शिक्षण दर्जा नाही आहे, त्या भागातून येऊन इथं शिक्षणासाठी ते लहान लहान मुलं येतात, सायकल त्याची बरोबर चालू शकत नाही, गाडी बरोबर चालू शकत नाही, त्या रोडनं अपघात होऊ शकते, कोणती डिलिव्हरी जाग्यावरच होऊ शकते। मग हे गोरगरिबाचे प्रश्न कोण सोडणारा? मग शेतकरी वर्ग हा माल कुठं आणणारा? ह्या रोडच बरोबर नसला तर? अरे रोड बरोबर राहील तो सुखरूप येईन, तो गोरगरीब आदिवासी तो दवाखान्यांनी सुखरूप येईन, याच्यानी शिक्षणामध्ये मुलं लहान लहान मुलं ते सुखरूप येतील। हा रोडच नाही ना जायला, हे कोणाचा अधिकार आहे? या सरकारचं काम आहे ना। मग पालकमंत्री डीपीटीसी मीटिंग लावून तत्काळ या लोकांच्या याच्यानी हे विरोधी पक्ष लोक आहेत म्हणून तुम्ही या लोकांना निधी टाकत ना का? मग मतदान कसं घेतलं?
मतदान चालते तुम्हाला? हा, मतदानाच्या दिवशी 100 वर्षाचा 90 वर्षाची म्हातारी उचलून नेता तेव्हा मतदान पाहिजे. आता का तुमचा बाप करीन का? हे सरकार तुमच्या बापाची नाही, हे सरकार चालते बाबासाहेबाच्या संविधानावर, बाबासाहेबाच्या कायद्यावर चालीन. आणि बाबासाहेबाचा कायदा जेपर्यंत जिवंत हे ढवळण्याचे प्रयत्न करतील तर आता प्रत्येकाले भगतसिंगचं रूप घ्यावं लागल. आणि प्रत्येक आईले बहिणीले जिजाऊ सावित्री रमेश बना लागेल. याच्याशिवाय हे सरकार राशी येणार नाही. जिंदाबाद. भारत माता की जय हो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. महात्मा ज्योतिबा फुले की जय हो. वडाळी अंजनगाव रस्ता झालाच पाहिजे, वडाळी अंजनगाव रस्ता झालाच पाहिजे, शेलगाव वडाळी रस्ता झालाच पाहिजे, अंजनगाव वडाळी धाळी रस्ता झालाच पाहिजे. असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. वडळी येथील ग्रामस्थ संपूर्ण या ठिकाणी बसलेले आहेत, तहसील कार्यालयाच्या पुढे बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. पालकमंत्र्यांनी डीपीसी मध्ये मीटिंग झाली, मागच्या रविवारी मीटिंग झाली, आमदार आणि खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निधी मंजूर झाला होते काय आणि निधी झाल्यानंतर ते कामाला सुरुवात होते काय? गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. बहुजन इंडिया न्यूज साठी अंजनगाववरून मनोज मेळे.